नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील सरवलीपाडा येथे दरवर्षाप्रमाणे यावर्षी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा 8व्या दिवशी 7 दिवस व 8व्या दिवशी काल्याचे कीर्तन आणि सांगता काँग्रेस जिल्हा अध्यक्ष DY फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे, नेहमी सोबत असणाऱ्या सौ प्रियंका दयानंद चोरगे, DY फाउंडेशन महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वीरेंद्रजी चोरगे, काँग्रेस युवा महाराष्ट्र सरचिटणीस DY फाउंडेशन विराज चोरगे, हौसाबाई चोरगे, सौ नंदिनी सोनू थळे, सौ कोमल रसाळ या सर्व स्वर्गीय मोतीरामजी चोरगे यांच्या आशीर्वादाने चोरगे परिवाराच्या वतीने ज्ञानयज्ञ सोहळा कथा प्रवक्ते हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या मधुर वाणीने कीर्तनाची सांगता झाली। या प्रसंगी बाळ्यामामा यांनी हजेरी लावली। आलेल्या मान्यवरांचा तसेच बाळ्यामामांचा महाराजांचा सन्मान सत्कार वीरेंद्रजी चोरगे व प्रियंका चोरगे यांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला। कीर्तन सोहळ्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून हरिभक्त परायण भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भोजनाने प्रसादाने सांगता झाली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होम मिनिस्टर मनोहर तरेसर यांनी केले। अरे किती याच्या नाकाला शेपूड, किती याच्या तोंडाला लागलेलं खरकट आणि कार्यक्रम संपला आणि मग आता गोकुळातल्या लोकांनी कृष्णाच्या भोवती असतात घेरावं लागलं। मुलं विचारतात मुलाला तू वाकड्या तू कोंबड्या तब्येत असलेली बोलते। धनकटबाई आली अशी मोठी आणि ती कृष्णाच्या समोर उभी राहिली। काय रे ओळखला का रे मला? भगवान कृष्ण म्हटले हो, तुला कसं मी विसरणार, सर्वात जास्त मला तूच मारलेलं आहे। भगवान म्हटले तुला आठवतं का? बाकीचे लोक पण म्हटले सुंदरला काय बोलते बोलू दे। रतीबाई सांगते ऐका, हा प्रवचन करणारा बुवा हा आमच्या गावातला आहे। खाली बसलेली लोक म्हटली याला म्हणतात हिम्मत। भर कीर्तनामध्ये आतापर्यंत बुवाला बोलणार पण झाला का जन्माला? बुवाने काय पण बोलावं कसं पण सांगावं आणि लोकांनी माना हलवल्या, याला म्हणतात बाई। छान। हा ज्या दिवशी जन्माला आला ना त्या दिवशी सुंटवडा वाटायचं का माझ्याकडे होतं, मी वाटलाय सुंटवडा मी। आणि हा लोक म्हटली मावशी सांगूनच टाक काय केलं, तू सांगतो प्रवचन, सूर्य माझ्या सत्तेने चालतो ना अंका माझ्या सत्तेने चालतो, हे आम्हाला शिकू नको। तू काय काय केलंय पहिल्या चरणामध्ये। पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी
तुम्हाला सांगतो, काही चोर गल्लीत प्रसिद्ध, काही गावात प्रसिद्ध, काही तालुक्यात प्रसिद्ध, काही काही गावात चोर असतात ना, एखाद्याची काही वस्तू गेली ना तर मागत नाकात त्यांची धोक्याने केली असेल. जनाबाई त्यावर तोंडाळ म्हणजे तू चोर आहे म्हणून, पहिला पण घरीचा चोर. मगाशी मी प्रमाण देऊन गेलो, काही चोरांच्या लोकांचा विश्वासच नसतो. लोक माझ्या सेवेकरता निवडलेल्या अभंगाचं आपण संक्षिप्त चिंतन पाहिलं, शब्दशः चिंतन पाहिलं. आता अगदी थोडक्यामध्ये भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये अनेक लीला केल्या, काय पण ताबोतामध्ये श्रवण केल्या असतील तरी सुद्धा फक्त त्याच्यावरती अट्टासुराचा वध केला, तृणावताचा वध केला. आता त्याच्यानंतर भगवान रांगू लागले, रांग करगणी चोरित लोणी दावणी धरती गवळणी. एकदा सर्वांच्या विशेषः लाभ संध्या संगी ज्ञानेश्वर कार्यक्रमाची शोभा वाढवली. संयुक्त भूमी राजगड सुजित भूमी पिंपळघर. हा बघा, महाप्रसाद या ठिकाणी कायाचा महाप्रसाद याच ठिकाणी आपण घेणार आहोत. कार्यकर्त्यांचे देखील आणि रोजचं जेवण बनवण्याची व्यवस्था करणारे आमच्या सर्व ज्याला विनंती असेल की आपण पुढे आमच्या जावळी अजून अदा केलेला आहे योगदान. आणि आमच्या लाडके जावळी ऍडव्होकेट आपला घरचा कार्यक्रम आणि यशस्वी करण्यासाठी तुझं होतं दिलेलं नाव आहे ध्रुवा. ध्रुवाचा देखील सन्मान होत आहे. गोविंद पावसे आमणे सुरेश पाटील या. चला ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ सर्व मंडळ दिवाळी फाउंडेशन